महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरलेला आहे। ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शरद पवार गट 80 ते 85 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। 7, 8 आणि 9 तारखेला होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। शिवसेना ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 80 ते 85 जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हे जेव्हा 3 पक्षांचं आणि घटक पक्षांचं संपूर्ण चर्चा पूर्ण होईल त्यानंतर हा तुम्हाला समजेल की कोण कुठे लढतंय। आम्ही आकड्यांवर बोलतच नाही आहोत, आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतोय प्रत्येक मतदारसंघात। हे आमचं सूत्र आहे। लोकसभेलाही तेच सूत्र होतं आणि विधानसभेलाही तेच सूत्र राहील। आमच्या इथं फार एकदम सिस्टमॅटिक चालू, प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे आणि निवडून येण्याच्या क्षमतेवरच त्या पक्षाला जागा द्यायचा असा आमचा निर्णय झालेला आहे। या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केला महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही, महाराष्ट्र गुजरात धार्जनी सरकार जे आहे हे सरकार पहिले सत्तेतून काढणं हा आमचा पहिला अजेंडा आहे। भाजपच मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे का? कारण 50 ते 160 जागा भाजप पण ते स्वाभाविक आहे ना। भारतीय जनता पार्टीच्या अपक्ष धरून 112 सिटिंग असताना आणि इतरांच्या 50 आणि 40 असताना स्वाभाविकच मिळणार ना। हे नॅचरल प्रिन्सिपल आहे, नैसर्गिक तत्व आहे। आमचा फॉर्म्युला हे जवळजवळ निश्चित होत आलेला आहे। काही थोड्या जागा असतात की तिथे तिन्ही पक्षाचे लोक मागणी करतात आणि त्यावेळेला ते तिढा सोडवायचं काम चालू आहे आणि मला वाटतं त्यांचं दसऱ्याच्या मोर्चा असेल, आमचं तर कदाचित दसऱ्याच्या अगोदर पण होईल।